3, 4, 5, 6 clap. ऑल राईट, 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण. पाणी प्या, फ्रेश व्हा, परत सुरू करूया. ऑलराईट, एक्सक्यूज मी. यार इतकं वाईट नाचलो का ग आपण? स्टेप्स आणि सिंक्रोही चांगला होता. नाही ग, सगळं बरोबर होतं. पण किमो सरांचं मनच इथे नव्हतं. का? अनु, कसं आहे ना, या सगळ्यांना जोडून ठेवणारी एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे गायत्री. बाकी परफॉर्मन्स चांगलाच होता. कम ऑन यार, किटू सुद्धा चांगलं नाचतीये. शी इज ट्राइंग हर बेस्ट. अगं किटू वाईट नाचते असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की किटू गायत्री नाहीये. बाकी चांगलं काय वाईट काय हे किमो सर ठरवतीलच. सर, आता जे काय आज आम्ही परफॉर्म केलं त्याच्यावर तुम्ही काहीच रिॲक्ट न होता बाहेर निघून आलात, तर याचा अर्थ आम्ही काय समजायचा? मी काही बोलावं असं तुम्ही परफॉर्मन्स नाही केलं. एक्सक्यूज मी. येस, यू शुड से समथिंग गुड और बॅड. म्हणजे आज जे मी परफॉर्म केलं ते परफेक्ट होतं का नाही मला कसं कळणार? ऐकायचंच आहे. ऐक, सगळ्यात पहिली गोष्ट, यू आर नॉट इन टू डान्स. परफॉर्म करताना डान्स कडे सोडून बाकी सगळीकडे लक्ष होतं तुझं. म्हणजे मी प्रेझेंटेबल आहे ना, मी करते ते ऑडियन्सना आवडतंय ना, कोणी मला फॉलो करतंय का. हं, कित्येक वेळा तर मूव्स कडे लक्ष न देता माझ्या रिॲक्शन्स कडे लक्ष देत होतीस. का? ते मी जस्ट चेक करत होते. काय चेक करायचं असतं? हा, रिॲक्शन्स मी देईन ना, अगोदर परफॉर्म तर कर. कसं आहे ना की तू कितीही टेक्निकली करेक्ट डान्स केलास ना तरी तुझ्या परफॉर्मन्स मध्ये एक गोष्ट मिसिंग असते. सोल, आत्मा, इमोशन्स. राईट? जे असेच नाहीये ते कसे येतात माहितीये? त्यासाठी ना डान्सकडे एक हॉबी म्हणून बघण्याच्या पलीकडची पॅशन लागते, एक विचार लागतो, आपल्या परफॉर्मन्सवर श्रद्धा लागते, मग ते नॅचरली येत. सॉरी टू से, पण खऱ्या परफॉर्मरला मला हे सांगावं नाही लागत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी परफॉर्मच नाही करू शकत का? नाही म्हणू की खरं सांगू? असो, हे बघ, तुला हे सगळं एका दिवसात येईल अशी माझी इच्छाच नाही. पण तुम्हाला सगळीकडे गायत्रीच दिसणार असेल तर आय कांट डू एनीथिंग. एक मिनिट, मी गायत्रीचा विषय काढला, मी तिचं नाव जरी काढलं, हे खूळ ना तुझ्या डोक्यातलं आहे. तू कळलं का? माझी अशी इच्छाच नाहीये की तू एका दिवसात गायत्री व्हावंस, कारण ते शक्यच नाहीये. यू डू युअर बेस्ट. कदाचित ते तिच्यापेक्षा बेस्ट असेल. मी एक सांगू का तुला, आयुष्यात दुसऱ्याची जागा घेण्यापेक्षा ना स्वतःची जागा बनवायला शिक. खूप पुढे जाशील. बाकी तुला वाटेल ते.